ओम श्री मल्हारी मार्तंडाय नमः। श्री मार्तंड विजय अध्याय 4। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुवे नमः। श्री मार्तंड भैरवाय नमः। जय जया जो महाळसावरा प्रताप गहना ईश्वरा भक्त काम कल्प द्रुम उदारा सच्चिदानंद पुरेशाम सदत कुमारा सांगे ऋषी प्रती धर्मात्मजी नपुती श्रीपती हृदयी स्मरोनी उमापती गगन मार्गे चालिले पक्षानेसे करती गमन कैलास पर्वताचा मार्ग लक्षुन हृदयी ध्याती पंचवंदन आनंद भरीत चालले कैलास पर्वताचा मार्ग सुंदर मृत्युलोकीहून असे साचार याचा इतिहास केदार कल्पी निर्धार केला असे निश्चयेसी ती कथा अतिसुरस जाणवनी या ग्रंथी लिहिली कौतुके करुनी ती सविस्तर करा श्रवण जेणे सर्व पातके दक्त होती केदार ही अक्षरे तीन जो नित्य उच्चारी भक्ती करोन तो अंती जाय विमानी बसून शिवलोकी आनंद युक्त पहा हो कैलासादी लोक या भूमीवरीच असती अनेक यास जावयाचा मार्ग एक केदार वरुनी असे दुसरी सिद्धीचे बळे जाती तिसरा योग बळे पावती चौथा मनोवेगे पावती ही कळा नारदास असे पाचवा मार्ग विमानारूढ होऊन पुण्यवंत जाती आनंदी करून परिपादचारी जाती साधने करून ती कथा श्रवण कीचे केदार कल्पीचा सारांश घेऊन कथा लिहिली कौतुके करून ज्याचे पदरी जन्मोजन्मीचे पुण्य त्याची इच्छा उपतसे प्रथम वनस्पतींचे साधन केदार कल्पी निरोपिले विस्तारे करुनी तेचे ते संक्षेप्ते करुनी श्रोतया प्रती सांगतसे प्रथम गुरु करोनी तयांते आनंद होऊन अघोर मंत्र घ्यावा मागून त्याचे पुरश्चरण सुखे कीजे एक पुरश्चरण जालियावरी वनस्पतीचा रस सेव्याधनधारी तेने शरीर दृढ होतसे भारी जैसा पाषाण दृढ तर प्रथम गिंधन वनस्पतीचा रस सेवी तो रस पचवून दुसरी खावी अपमार्गाचे पिष्ट भिक्षवी बहु आनंदे करोनी अघोर मंत्राचे पुरश्चरणे करून देह पवित्र होय जान वनस्पतीचे रस सेवन करून देह पवित्र होत जान ऐसा जो साधक साधनी प्रवर्तला तो मार्गे जावयासी पवित्र झाला जरी पूर्व मार्ग येई उदयाला तरीच बुद्धी शरीरी उपजत असे त्याची प्रचितीचे लक्षण आदी पाहती विचक्षण पायाची चूल करोनी वरी पाकसिद्धी करत असे तो अग्नी न बाधी शरीरास मग निघे पृथ्वी प्रदक्षिणेस सकळ पदार्थ पाहवयास विटे मन जयांचे ऐसा वैराग्य संपन्न होऊन सखळ तीर्थांचे करोन स्नान मग पाही आनंदवन जे क्रीडास्थान शिवांचे येथे काही दिवस वास करी हृदयी स्मरे त्रिपुरारी नित्य अघोर मंत्र जप करी सर्व कल्मिष हारक जो सकळ तीर्थांचे स्नान करोनी सकळ पाहवयाची वासना फेडूनी सकळ पदार्थ निरीच्छ होऊनी कैलासा जावयाची इच्छा करी मग गमन करी तेथून श्री केदारींचा मार्ग लक्षून श्री गंगोतरी लक्षून केदार नैनी अवलोकी केदारास सव्य घालून शिखरांचे करी अवलोकन म्हणे कैलासी घेऊ दर्शन परमानंद मानितसे त्वरित येई रेतू कुंडापासी स्नाने करी त्रिकाळ नेमिसी रेतकुंडी बोट बिचविल्यासी शून्य होतसे तेची क्षणी रेतकुंडी उदकांचे आचमन करिता हृदयलिंग होय जाना तो विमानारूढ होऊनी लासा प्रती जातसे त्या कुंडी त्रिकाळ स्नान करी त्यासी शीतन बाधी यावरी मग महापंथाचा मार्ग विचारी पुजारी असे प्रीतीने पुजारी म्हणे एकाजी वचन महापंथाचा मार्ग कठन प्राणत्याग करावया संपन्न त्याने ही गोष्ट बोलावी जो या मार्गे जावया सिद्ध झाला त्याने भेटावे नृपाळा त्याची आज्ञा जालिया वाचून दयाळा जाणे कदा न घडे सत्य मग तो सिद्ध काय करी त्वरित द्रुप सभे भीतरे म्हणे मज जाणे कैलासपुरी आज्ञा मज लागी द्यावी ती ऐकोनी सिद्धींचे वचन राव म्हणे जे इच्छित मन ते मागे त्वरे करून ते मी तुझे देतसे हा मार्ग बहुत कठीण शीते करून जाईल प्राण व्यर्थशी नसी भाव धरून आज्ञा तुझ लागी मदेई नृपांचे उत्तर श्रवण करून सिद्धांचे त्रासे मन म्हणे जो मन पाहणे कैलास भुवन आज्ञा कृपा करोनी देईजे
ऐसी प्रार्थना करून नृपाची आज्ञा घे मागून, मग सर्व संग परित्यागून दिगंबर दीक्षा घेईचे. सर्वजन मिळून करती सिद्धांचे पूजन, कैलासी जावया स्वमार्ग दाखवणी देती सिद्ध प्रती. सिद्धांचे हाती पताका देती सर्वजन बोळवीत जाती, मार्गी गेलियावर फिरून येती मर्यादा उल्लंघून जाय. पुढे गणपतीचे देवालय असे ते पाहून सिद्ध संतोषे, गणपती सन मुनी स्तवन करीतसे अति आनंदे करोनिया. जय जयाजी विघ्न नाशका, जय जयाजी भव मोचना, मजनेई कैलास भुवना. कृपा करोनी दातारा, ऐसे अनेक स्तवनी करोनी प्रार्थिलेसे गजवदन. मग सव्य गणपतीस घेऊन कैलासाचा मार्ग लक्षी, तव बर्फांचे पर्वत दिसते शुभ्र जैसे स्फटिक शोभती. वरी वृक्ष न उगवती शीत बहुत असे तेथे, तेथे मार्ग कोण सांगणार चौकडे बर्फाचे साचार. मनी जपे मंत्र अघोर, जो की दुर्लभ सुरवरा. मंत्रांचे वीर्य बहुत, जप करता मार्ग सुचत. त्या मार्गे जाय त्वरित जैसा अकिंचन धनाशा. मार्ग कमी पाऊलां पाऊली, तो पुण्य दुनावे उतावेळी. शरीरी दृढताई तत्काळी, जैसा पाषाण कठीणत्वे. मुखी अघोर मंत्र जप करी, हृदयी घ्याई कामारी. मार्ग क्रमिते अवसरी, दिवस रजनी न सुचे तया. बर्फाचे पर्वत उल्लंघीन बहुत, त्याच श्रम न होय किंचित. सिद्ध आनंदे मनात, म्हणे धन्य भाग्य आमचे. त्यासी सुधा तृषा न बाही पाही, शीतोष्णाची वार्ता नाही. मंत्राचे सामर्थ्य सर्वही, संकटे नासुनी जाती हो. तव बर्फांचे पर्वत सरले, सुंदर भूमी पाहिते वेळे. सधन वृक्ष लागले, माझी श्वापदे फिरती व्याघ्रादी. उग्र श्वापदे येऊन भय दाखवती, परिमंत्र सामर्थ्य पळून जाती. सिद्ध आनंद पावे चित्ती, म्हणे शिव कृपा करेल. सिद्ध पुढे करतसे गमन, तव पाहे रुच्छिक सघन. मार्ग नसे ताया चालवया वाचून, वृश्चिक दशावया धावती, त्यांचे भय न माती चित्ती. सिद्ध गमन करी शीघ्र गती, वृश्चिक पळून सर्व जाती. मार्ग सुंदर दिसत असे, ऐसे सर्पांचे वन भयंकर. भुजंग धावती महाक्रूर, सिद्धा पाहुनी वामिती. गरळ महाविष दारुण जे, विषय गवत भस्म होत. माझी तरुही जळती बहुत, ते पाहून सिद्ध न मानी भीत. आनंदे मार्गी जात असे, ऐसी अनेक विघ्ने उद्भवली. मंत्र सामर्थ्य नाश पावती, सिद्ध उल्हास पावे चित्ती. म्हणे सांब कृपा करेल, हृदय ध्यायी पंचवंदन. स्तवन करी आनंदे करोन, म्हणे जय जय आनंद गहन. भक्तांचं वज्रपंजर तो होसी, जय जय त्रिपुर विनाशका, जय जय कल्पश मोचका. जय जयाजी भक्त रक्षका, उमावरा परेशा. ऐसी अनेक प्रकारे स्तुती, सिद्ध मार्ग क्रमी शीघ्रगती. हृदय ध्यायी पशुपती, जो कैवारी भक्तांचा. ऐसा मार्ग क्रमित चाले सिद्ध, तव अर्धचंद्र शिळा आली सानिध्य. शिळा पाहतस आनंदे सिद्ध, साष्टांग नमन करीतसे. अर्धचंद्र शिळे पाशी येऊनी, सिद्ध बैसे विश्रांती पावनी. मार्ग चुकला नाही म्हणूनी, आनंद चित्ती मानितसे. तेथून सिद्ध करी गमन, शिळेसी सध्य घालून. मुखी अघोर मंत्र उच्चारुनी, मार्गे करून जातसे. दिवसेंदिवस आयुष्य वाढत, शरीर दृढ तर होत निश्चित. क्षुधा तृषान बाधो सत्य, हर्ष अंतरी निरंतर. ऐसा मार्ग क्रमित जात, तव नगर देखे अकस्मात. सुवर्ण मंदिरे लखलखीत, गोपुरे शोभती एकसरे. त्या नगरीचे लोकांचं आयुष्य असे 300 वर्ष. स्त्रिया पद्मिनी ईशा निर्दोष, अलंकारयुक्त शोभती. सिद्ध नगर समीप येत, नगरवासी जन धावत. सिद्धाचा सन्मान करती बहुत, परम विनयी होऊनिया. वर्तमान सांगती रायासी, म्हणती कोणी एक आला तापसी. जात आहे कैलासासी, चर्म देहे करोनिया. ऐकोनी राव धावे त्वरित, सिद्धास करी दंडवत. म्हणे तुम्ही कष्टले बहुत, या नगरी सुखी राहिजे. ऐकोनी नृपांचे उत्तर, सिद्ध न देई प्रत्युत्तर. म्हणे मज पाहणे कैलासपूर, जे का दुर्लभ सुरवरा. ता उत्तम स्त्रिया अलंकारयुक्त, अनेक भूक सिद्धास दाखवित. ते पाहुनी सिद्ध विकळ न होत, सर्व विषयी विरक्त जो.
सिद्धरायासी विनवी कर जोडूनी, मने मज कैलासाचा मार्ग दाखवणे. राये सिद्धाचा निग्रह पाहून मार्ग दाखवी तयासी, त्या मार्गे सिद्ध करी गमन. अति उल्हास पावे मन, वृक्ष सफळित सघन, आसमंत भागो शोभती. ऐसे नगरी 16 लागती, उत्तरोत्तर शोभायमान दिसती. वृक्ष पाषाण मनुष्य ऐसे बोलती, परम विस्मयकारक जे. रत्नांची घरे सुशोभित, पुष्पवाटिका विराजित. अनेक जातींचे वृक्ष सफळित, नगराभोवते विराजित. तेथे सदने वृक्ष पाषाण, तैसीच फळे शोभायमान. मार्गस्थासी करीती भाषण, मनुष्य ऐसे विनोदे. सिद्ध पाहे कौतुक नैनी, परम हर्ष पावे मनी. म्हणे चर्मचक्षु करोनी, पूर्व भाग्य पाहतसे. पुढे सिद्ध करी गमन, तव आडवे येती नगरवासी जन. सिद्धाचा करुनी सन्मान, नगरा माझी घेऊनी जाती. वारासनी बैसोनी सिद्धासी, बहुत सुखे दाखवसी त्यासी. स्त्रिया पणबनी ऐशिया सिद्धासी, दाखवती अतिरत्ने. म्हणती जे येथे सुखे राहावे, इच्छिले सुखांते भोगावे. येथे सहस्र वर्ष क्रमावे, अंती जावे कैलासी. हे सिद्ध ऐकोनी वचन, म्हणे मज पाहे कैलास भुवन. आता मजवर कृपा करोनी, मार्ग सत्वर दाखविले. सिद्धांचे वैराग्य पाहुनी, संतोषवती नगरवासी जन. मग कैलासीचा मार्ग दाखवूनी, तेती सिद्धासी आनंदे. ऐसी 16 नगरे क्रमून, पुढे सिद्ध करीतसे गमन. तव चंद्र पर्वत दुरून, पाहता झाला निज भाग्य. पर्वत विशाळ सरळ बोहत, जैसा स्तंभ गेला आकाश पंथे. पाहता खिन्न झाले चित्त, मार्ग न सुचे चढावया. वरी चढावयाची गती नसे, सिद्ध पाहुनी स्वस्थ बसे. चिंताक्रांत मनी असे, म्हणे यासी उपाय कायची जे. सिद्ध अघोर मंत्र जप करी, तव वृद्ध ब्राह्मण रूपे वृत्तारी. म्हणे तू कोण मानव देहधारी, कोण कार्यासी आलेसी. सिद्ध म्हणे जो द्विज शिरोमणी, गच जाणे कैलास भूनी. नैनी पाहावा शूळमणी, ही इच्छा मनी बसतसे. मार्गे मार्ग क्रमिला साचार, परी कोठे ऐसे नाही पाहिले दुर्धर. येथून कैलास किती दूर, किंवा हाची असे कळेना. तरी तू कृपेचा सागर, ब्रह्मचर्य स्वीकारून थोर. मज दाखवा कैलासपूर, दास जाऊनी दयाळा. सिद्धाची दीनवाणी श्रवण करून, अघोर मंत्रांचे वीर्य जाणून. इंद्रांचे संतुष्ट झाले मन, म्हणे यासी विघ्न न घडे कदा. मग इंद्र प्रत्यक्ष होऊनी, सिद्धासी घेई दर्शन. म्हणे तू पाहसी कैलास भुवन, माझ्या प्रसादे करोनिया. इंद्रे दिव्य दृष्टी दिधली, साधक चंद्र पर्वत न्याहळी. मग तो दिसे स्वच्छ लवलाही, आनंद चित्तीन समाये. इंद्र पावला अंतर्धान, सिद्ध पर्वतावरी करी गमन. मुखी अघोर मंत्र उच्चारुनी, पर्वत शिखरी वेधला. अष्टदिशा अवलोकन करी, तव संभवते पर्वत विविधाकारी. अति शुभ्र जैसा कैलासकारी, एकसरे विराजती. सिद्ध आनंद पावे मानसी, म्हणे जय जय कैलासवासी. दर्शन दीजे जो दासासी, कृपा करोनी दातारा. सिद्ध पर्वतावरून उतरला, झाला न लागता क्षण. अघोर मंत्रांचे वीर्य गहन, कोण पार नेईल. पुढे नदी विस्तीर्ण पाहिली, उदके करून व्यापिली. दुजा समुद्रीच न्याहळी, तेव्हा उद्विग्न मानसी. तव कैवर्तक अकस्मात, नौका घेऊन येते अकस्मात. म्हणे जी बैसावी नौक्यात, पार नेऊनी घालू तुम्हा. सिद्ध म्हणे कैवर्तकासी, आम्ही मृत्यूलोकींचे निवासी. चरण चाली आली या ठायासी, आता नौकेत न बसू. कैवर्तक बोलती सिद्धासी, उदकांत मार्ग नसे चालावयासी. याचा विचार करोनी मानसी, मग चरण चाली जावीजे. सिद्ध ध्याई उमारमन, मुखी अघोर मंत्र उच्चारण. उदकी करीतसे गमन, तव मार्ग सुंदर दिसे तया. चरण चाली उदक दुस्तर, सिद्ध जातसे पहा सत्वर. त्वरेने जाई पैलतिरी, तव देवे देखे अकस्मात. देव आश्चर्य करती मानसी, हा मृत्यू लोकींचा निवासा. कैसा आला या ठायासी, हे सर्व यांसी विचारू. देव म्हणते गा नरश्रेष्ठा कोणत्य. साधने करुनी वरिष्ठा, या ठायासी आलासी स्पष्टा.
आम्हा लागे सांगाजी, सिद्ध झाले वर्तमान सांगे देवासी, मने मत जाणे कैलासवासी, तरी कृपा करोनी मसी, मार्ग शीघ्र दाविजे, तव देव विस्मन पावन, म्हणती हा धन्य मानव होऊनी, आमचे व्यर्थ जिने म्हणून खिन्न होऊन बोलती, म्हणती पैल जंबू वृक्ष विस्तीर्ण, फळे पुष्पे करोनी शोभायमान, त्याचे खालून मार्ग विस्तीर्ण, जात असे सिद्धोत्तमा, वृक्ष मनुष्यसी बोलती, तैसेची फळे आणि पाषाण ही वदती, मार्गस्थास अपायन करीती, इंद्र आज्ञे करोनिया, बहुत सावध करी गमन, ऐकताच सिद्धांचे उल्हास मन, मुखी अघोर मंत्र जपून, निर्विघ्न मार्ग कर्मितसे, पुढे पाहती सुवर्ण चळ, सभोवती शृंगे विशाळ, वरी रत्न पाषाण निर्मळ, शोभताती रमतीय, वरी चढावया मार्ग सुंदर, रत्न पाशाने बांधिला दीर्घ फार, जाग जागा नगरे मनोहर, बांधोनिया देव राहती, गंधर्व किन्नर यक्ष गुह्यक, मरुद्गण अप्सराधिक, ऋषी आणि नक्षत्र पितृगणाधिक, नगरे भिन्न वसवणी राहती, ऐसा देवांच्या 33 कोटी, जाती भिन्न भिन्न असती वरिष्ठी, तिहिकी ही नगरे मोठी परमेष्ठी, विश्वकर्मा विधाता जो, नगरे परम मनोहर, अमरपुरी ऐसी सुंदर, शक आश्रय देव साचार, नगरी वस्ती आनंदे, मृत्यू लोकी ज्यांचे जैसे आचरण, ज्या देवांच्या मंत्रांचे करी पुरशरण, देहांती विमानारूढ होऊन, त्या देवाच्या नगरी जाऊन वस्ती, ऐसी अनेक कौतुके पाहत, सिद्ध मेरू पर्वत चढत, मानसी होय विस्मित, म्हणे धन्य भाग्य माझे असे, मेरूचे शिखरी भूमी, समानवर शृंगे शोभती तीन, त्याची नावे असते भिन्न, सांगेन ती परिसावी, सत्य लोकाचळ पर्वत, तेथे वसे ब्रह्मदेव विष्णुसूत, त्याच लागुनी योजने 13 सहस्र वैकुंठाचळ पर्वत असे, वैकुंठाचळापासून 17 सहस्र असे जाण, कैलास पर्वत परम शुभ्र वर्ण, धतुर पुष्पा ऐसा शोभतसे, सत्य लोकाचळ पर्वती ब्रह्मपुरी, वैकुंठाचळावरी विष्णुपुरी, कैलास पर्वतावर शिवपुरी, ज्यास भोगाख्य नगर म्हणती, आता उत्तरेचे शिखर कैसे, 29 गावे सहस्र असे, एवढे थोर प्रकाशे अपरंपार ते, या भोगाख्य नगरीचे वर्णन लिंग पुराणी असे विस्तारुनी, ते संक्षेपे करून निरोपण पुढील अध्यायी केले असे, सिद्ध कैलास पर्वता समीप येत, तो विमान उतरे अकस्मात, म्हणती जी चला शिवसभेत आम्ही नेऊ तुम्हा प्रती, सिद्ध बोले कर जोडूनी, आम्ही आलो चरणाचाली करून, शिव दर्शनाला आलसे मन माझे असे स्वामी या, ऐकोनी सिद्धांचे वचन परम संतोषले रुद्रगण, म्हणती याचे श्रम गहन, याचवर कृपा करू आम्ही, मग रुद्रगण कृपाळू होऊनी, दिव्य दृष्टी देती सिद्धा लागुनी, तो मार्ग असे दे दीप्यमान, पर्वत चढावया लागी असे, त्या मार्गे सिद्ध करी गमन, मार्गे विश्रांती स्थाने दे दीप्यमान, सिद्धे गुह्यंक किन्नरे घर बांधुनी, राहती सह कुटुंबे, तो सिद्ध महाद्वार पाही अकस्मात, तेथे शिवगण रक्षक बहुत, सिद्धे लागून केला प्राणिपात, हर हर शब्द गर्जत असे, सिद्ध गणांचे करी स्तवन, त्यांनी संतुष्टले शिवगण, म्हणती काय इच्छितसे तुझे मन, ते सत्वर आम्हा निवेदी, सिद्ध मने शिवचरण, मज दाखवा कृपाळू होऊन, ऐकून शिवगण हर्ष संपन्न, अवश्य म्हणती चलावे, गणा स्वामी आज्ञा करी, म्हणे सिद्धास न्यावे झडकरी, यासी नेऊन सभेतिरी, जय नंदीसी भेटवावे, गणे आज्ञा वंदुनी मस्तकी, सिद्धास म्हणे चलावे की सिद्धे, गणास्तवनी अनेकी संतोषाते पाचविला, गण आणि सिद्ध दोघे जण वंदोनी गण स्वामींचे चरण, जाती भोगाख्य नगरा लागून, जे का दुर्लभ सुरवरा, मार्गे पुष्पोद्याने सुंदर, कल्पतरू वृक्ष अपार, माझी कल्पवल्ले विविधाकार, कमळे शोभती हेममयी, ऐसी कौतुके बहुत, सिद्ध पाहुनी आश्चर्य करीत, मुखे अघोर मंत्र उच्चारित, जो निर्भय करता सर्वदा, ऐसे ते दोघे जण भोगाख्य नगर प्रवेशून, राजमार्गी करते गमन, कौतुके अनेक पाहती, तव शिव मंदिरा समीप दोघे जण,
येते झाले आनंदे करून द्वारी गणेशाच वंदून शिवसभा अवलोकिली तेथे जयनंदी शिवगण त्यासी भेटवी सिद्धासनेहून म्हणे जी हा मृत्यू लोकीचा निवासी पूर्ण भेटू आला शिवासी अघोर मंत्राचे प्रभावे करून चरण चाली आला मार्ग क्रमून आता यासी शिवचरण कृपा करून दाखवी जयनंदी म्हणे रे गणा तू जाई आपल्या स्वस्थाना आम्ही सिद्धास कैलास राना दाखवू आता निज कृपे जयनंदी सिद्धास करी धरून शिव सानिध्य उभा प्रेमे करून पुढे कथेचे अनुसंधान लिहिता ग्रंथ वाढे हा केदार कल्पीचा इतिहास लिहिला असे कौतुकास चर्मदेहे करोनी कैलास पाहती हो या योगे याहुनी सिद्धींचे बळे करोनी पाहती हो कैलास भुवन तिसरा मनोवेगे करून इच्छिलेले ठाया पावती विमानारूढ होऊन जाती हे देह त्यागा वाचुनी न घडे निश्चती या सर्वास आहे प्रचिती शास्त्र योगे जाणीजे आता वर्णू कैलास पर्वत स्मरावे सकळ दोषास हरित ती कथा सुरस बहत पुढील अध्यायी निरोपी श्रीमद गुरुचरण भ्रमर लक्ष्मी नारायणचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाव कमळाकर जाणीजे स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमंत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोड हा श्री मार्तंडा प्रणमस्तु।